माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या मातंग बांधवांना क्रांतिकारी जय लवजी. माननीय आमदार अमितदादा गोरखे, आपणासुद्धा क्रांतिकारी माझा जय लवजी. दादांनो, मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करतो. गेले 2 वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून मी सोशल मीडियापासून दूर आहे. मी सामाजिक चळवळीमधून दूर आहे. परंतु अशा काही घटना घडत आलेल्या आहे की ज्याच्यामुळं आज मला स्वतःला हा व्हिडिओ लाईव्ह करावा लागलेला आहे. याच्यामागचं कारण आहे की जर मातंग समाजाच्या मुलांच्या शिक्षणावरती हेळसांड होत असेल तर ते मला बघावलं जाणार नाही. आणि म्हणून आज हा खास करून महाराष्ट्र सरकारला माझा आत्मबलिदानाचा मी या ठिकाणी इशारा देण्यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे. दादांनो, विषय असा आहे की महाराष्ट्रात मातंग समाजासाठी सर्वांगीण विकासासाठी, शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी तर महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मार्फत 50 लाखाचं कर्ज प्रकरण हे देण्याचं ठरवलेलं आहे. तशा प्रकारचा GRसुद्धा शिंदेसाहेबाच्या काळामध्ये निघालेला आहे. आणि म्हणून मातंग समाजाच्या आशा ह्या पालवल्या गेल्यात. त्यांना असं वाटायला लागलं की आमचे मुलं उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियरसाठी आमचे विदेशामध्ये पाठवता येतील. कारण मातंग समाजाकडे एवढा मोठा पैसा नाही आहे की ते आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवतील. आणि म्हणून ह्या GRच्या आधारावरती अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जाऊन विचारणा केल्यानंतर कळालं की तुमच्या मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी जर बाहेर देशात पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी 50 लाखाचं कर्ज प्रकरण हे टाका, तुम्ही फाईल टाका आणि पेपर टाका. आणि मग यांनी फाईली वगैरे मातंग समाजाच्या बऱ्याच लोकांनी आपल्या फाईली मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठे महामंडळात त्या ठिकाणी दिल्या. आणि ते कर्ज प्रकरण मिळेल की नाही मिळेल याची कुठल्याही प्रकारचे त्यांनी काय माहिती का परवा न करता आपल्या मुलांना घरातून कोणी कर्ज म्हणजे कोणी शेती विकल्या, कोणी घरं विकले, कोणी घरं गहाण ठेवले, कोणी व्याजाने पैसे घेतले, कोणी सोनं विकले आणि आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवलं. परंतु झालं असं का नाही की पहिल्या वर्षात तर मुलांना फाईल इकडे जमा केल्या अण्णाभाऊ साठे महामंडळात. त्यांना वाटलं वर्षभरात पैसे मिळतील. परत दुसऱ्या वर्षसुद्धा आलं. त्याही दुसऱ्या वर्षात काय म्हणते की मुलांना परत आणखीन इकडून तिकडून पैसा करून मातंग समाजाच्या ह्या लोकांनी आपल्या मुलांना विदेशात पाठवलं. दुसरंही वर्ष तसंच गेलं. मातंग समाजाला आत्तापर्यंत अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून 50 लाख रुपयाचं उच्च शिक्षणासाठी, वैद्यकीय शिक्षणासाठी 50 लाख रुपये जे कर्ज देणार होते ते आत्तापर्यंत मिळालं नाही. परंतु त्याची एक विषय असा होता की या सर्व कर्ज प्रकरणाला खास करून अमितजी गोरखे साहेबांनी अगदी मनापासून या कर्ज प्रकरणाच्या मागे लागले. त्याच्यावरती खंड हमीपत्र त्यांना मिळवून देणं किंवा त्याच्यावरती अटी ह्या शिथिल करणं, ज्या कंडिशन्स होत्या त्या कमी करणं, ह्या सर्व अमित गोरखे साहेबांनी खूप म्हणजे अगदी त्याच्यावरती अहोरात्र परिश्रम घेतले. म्हणून अमितदादांनासुद्धा माझा काय माहिती का या ठिकाणी क्रांतिकारी जय लवजी. अमितदादा आपण ऐकत असाल तर खास करून आपण या विषयाला वाचा फोडाल आणि या विषयाचे खरंच आपणच काय माहिती का पूर्ण करू शकताल. पण तो कदाचित मातंग समाजाचे लोक आपल्यापर्यंत पोहोचत नाही कारण आपण बिझी असल्यामुळं. परंतु सर्वच पालकांकडे ज्यावेळेस विचारणा झाल्यानंतर मला कळालं की दादा म्हटलं बिझी असतात म्हटलं, पण तरी एकदा बघू म्हणून दादा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवण्याचा मी प्रयत्न करायला लागलेलो आहे. दुसरी गोष्ट, माननीय मुख्यमंत्र्याचे मी कारण संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि खास करून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री साहेब या विषयाला लवकरच काय माहिती का नाही की पूर्ण करतील आपल्या माध्यमातून. दादा जर कधी 14 एप्रिलपर्यंत, आता 14 एप्रिलच का म्हणायला लागलात की प्रत्येक वेळेला कळत नकळत 14 एप्रिल माझे आंदोलन झालेले आहेत म्हणून येणारी 14 एप्रिल दूर आहे आणखीन. परंतु जर तोपर्यंत या मातंग समाजाच्या हे 50 लाखाचं जे कर्ज प्रकरण आहे याला न्याय मिळाला नाही तर हा पहिला DD गायकवाड असेल मातंग समाजातून की जे शिक्षणासाठी आत्मबलिदान करणार आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ मी आज या ठिकाणी बनवायला लागलेलो आहे. माझ्या तमाम मातंग बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, शिक्षणासाठी मुलांना पुढाकार घेण्यासाठी आपल्याला पुढं केलं जातं आणि पाठीमागून पळून जातात. कारण अशाच प्रकार हा आमच्यासोबत आज घडलेला आहे. आमचे मुलं विदेशासाठी शिक्षणाला तर गेलेच आहेत, परंतु शिक्षणासाठी जो पैसा देणार होता ना ते शासनाने दिलंच नाही, आत्तापर्यंत देतच नाही, कर्जही मंजूर करत नाही. म्हणजे आमच्या काय माहिती का नाही की आम्हाला म्हणजे काय करावं, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळून जातं, अशी परिस्थिती समाजाच्या म्हणजे पालकांची झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का नाही की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जर कधी या विषयाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या 14 एप्रिलला आत्मबलिदान केल्याशिवाय मी राहणार नाही. ज्याच्यामुळं मातंग समाजाला खास करून न्याय मिळाला पाहिजे, मुलांना न्याय मिळाला पाहिजे. माननीय आमदार अमितजी गोरखे साहेब, आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपण ऐकत असाल तर याचं गांभीर्य आपण डोळ्यासमोर घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी आपण पुढे राहिलेली जी काही अधुरी कर्ज प्रकरणाचा विषय आहे हा पूर्ण आपण कराल अशी मला शाश्वती आहे, मला खात्री आहे. जय लवजी,
जय क्रांतिकारी काय म्हणते की जय भीम.